चौथ्या दिवशी पावसाने चांगलं झोडपल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। खरं तर उन्हाळ्याच्या दिवसात पुण्यात चक्क अंधार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। दुपारी पर्यंत गरम होते आणि संध्याकाळी पावसाच्या हरजिरीने पुणेकरांची तारांबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता मी या गरवारे ब्रिजवरती आहे, जिथे आपण बघू शकतो की इथे पाणी जे आहे तुंबलेलं आहे, ज्याच्यामुळे वाहतूक कोंडी देखील थोड्याफार प्रमाणात इथं होताना आपल्याला पाहायला मिळते। अवकाळी पावसामुळे पुणेकरांचीच आपण बघू शकतो की चांगलीच तारांबळ उडालेली आहे। अनेक ठिकाणी रस्त्यावरती पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। भर दुपारी पुण्यात आपण पाहू शकता की अंधार पडलेला पाहायला मिळते। खरं तर पावसाआधी वादळी वारा देखील आला होता, ज्याच्यामुळे अनेक ठिकाणी झाडं देखील कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच राज्याच्या विविध भागात जो आहे तो सध्या अवकाळी पाऊस पडत आहे। हाच पाऊस गुरुवारी पुण्यात देखील म्हणजेच आज बरसत असल्याचं पाहायला मिळते। जवळपास गेल्या 2 तासापासून हा जो पाऊस आहे तो कोसळत आहे, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवरती पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे, ज्याच्यामुळे वाहतुकीवर देखील परिणाम होतोय। केवळ पुणे शहरातच नाही तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात जो आहे तो हा पाऊस पडतोय। ऐन उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळते। जिथे मिळेल तिथे नागरिक आसरा घेत असल्याचं आपल्याला दिसून येतंय। जुन्नर परिसरात तर गारपीट झाल्याची माहिती देखील सध्या समोर आली आहे। हवामान विभागाने आधीच राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला होता, यामध्ये पुणे, अहिल्यानगर या जिल्ह्यांचा देखील समावेश होता। पावसाचा हा जो जोर आहे तो उद्या देखील कायम राहणार असल्याचा अंदाज सध्या हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तसंच शुक्रवारी पुणे आणि घाट परिसरात जो आहे तो पावसाचा येलो अलर्ट जो आहे तो सध्या देण्यात आलेला आहे। मात्र हवामान विभागाने शुक्रवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे, ज्याच्यात पुणे जिल्ह्याचा देखील समावेश असणार आहे। त्याच्यामुळे एकंदरीतच आपण बघू शकतो की इथे भरपूर प्रमाणात जे आहे ते पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। वाहतूक कोंडी जी आहे ती या पावसामुळे होताना आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्यामुळे पुणेकरांची तारांबळ जी आहे ती उडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मी म्हटल्याप्रमाणे आधीच पुणेला जो आहे तो येलो अलर्ट दिला गेलेला होता। उद्या देखील हा येलो अलर्ट कायम असणार आहे। मात्र सध्या आपण बघू शकतो की पुणेकरांची या अवकाळी पावसामुळे तारांबळ उडालेली आहे। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।